एक उत्साह होता इथे येण्याचा की नाही मला जायचंय. आणि तर म्हणतात ना, पिकनिकच्या आदल्या दिवशी जशी तयारी करतो तशी मी बॅग वगैरे भरून ठेवली होती. माझी आई आहे आता मुंबईत. मी तिला फोन करत होते पण तिने उचललाच नाही गं. त्यांचं तर म्हणणं होतं हे आधीच शिकायला हवं होतंस तू. पण ठीक आहे, वेळीच शिकतेस आता, लग्न होऊन वगैरे. मला असं नको ना. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. गणेशोत्सव येत आहेत आणि स्टार प्रवाहाने एक भव्य दिव्य सोहळा आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. आणि माझ्यासोबत आहे एक अशी सुंदर सोज्वळ अभिनेत्री, म्हणजे तुमची लाडकी मंजिरी, म्हणजेच पल्लवी. मंजिरी एक रॅपिड फायर आहे. व्हेरी गुड. सो तुला निवड करायची आहे या पदार्थाची, किंवा कुठल्याही एका पदार्थाची निवड करायची आहे. आणि बाप्पा म्हटलं की स्वीट्स. येस. स्वीट्स किती आवडतात? स्वीट्स ॲक्च्युली कमी आवडतात मला. गोड फार नाही आवडत आयुष्यात. आय एम नॉट अ स्वीट फूड पर्सन. पण ठीक आहे यार, गणपती खाऊ शकतो, त्याला एक वेगळीच चव येते. आय डोंट नो, एक ते 10 दिवस मी खाऊ शकते गोड. अदरवाईज मला इतकं आवडत नाही. अगदी. स्वतः एक पदार्थ चूज करायचा आहे. मोदक की पुरणपोळी? मोदक उकडीचे. बरं, नेक्स्ट आहे तळणीचे मोदक की आता तळणीचे. गुलाबजामुन की शेवयाची खीर? शेवयाची खीर. काजू कतली की कंदी पेढे? अय्या, माझ्या तोंडात पाणी आलं. सो सॉरी. पण थोडं काजू कतली सुप्रीमसी. प्रसादाचा शिरा की मोदक? प्रसादाचा शिरा. आय डोंट नो, एक वेगळीच चव असते आणि एक वेगळीच वॉर्मथ असते. आणि मला नाही वाटत कधीच प्रसादाचा शिरा कोणाला नाही आवडू शकत किंवा तो फसतो असं कधीच होऊ शकत नाही. ते साखरेचं माप किंवा आता बरेच जण केळीचा मोदक किंवा पाईनॅपल शिरा वगैरे, असं केळीचा मोदक काय, सॉरी, केळं घालून पण करतात किंवा पाईनॅपल शिरा करतात. तर कुठलाही शिरा असू देत, तो कधीच फसत नाही असं माझं म्हणणं. तुला मोदक बनवायला आवडतात का, किंवा शिकायला आवडतील? अरे, मला शिकायलाही आवडतं. मी गेल्या वर्षी मी शिकलेही होते आणि मागच्या वर्षी मी ते केलेही होते घरी. खायला तर त्याहून जास्त आवडतात, पण ती जरा मेहनत घ्यायलाही आता हल्ली आवडायला लागली. पण ज्यांच्यासाठी केलेले त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आल्या? काही नाही, माझे आई बाबा खूप ओके होते. त्यांचं तर म्हणणं होतं हे आधीच शिकायला हवं होतंस तू. पण ठीक आहे, वेळीच शिकतेस आता, लग्न होऊन वगैरे. मला असं नको ना. वहाँ पे नहीं जाते हैं. तूच विषय काढलास म्हणून मला विचारावं लागतं. अरे नाही, मी काही विषय नाही काढला. आपला विषय मोदकांविषयी होता. की हो, मला बनवता येतात. आणि आईबाबांचं साधारण होतं की हां, छान झालंय, मीच तर सांगितलं, माझ्याच समोर तर तू केलंस, त्यामुळे ठीक आहे, कौतुक आहे त्यांना त्या बाबतीत. आणि काही हरकत नाही, मंजिरीच्या बाजूला पुढच्या वर्षी अजून एक चेअर असेल. हो, ती रायाची असू शकते किंवा जयची असू शकते किंवा ती जीजीची पण असू शकते. अगदीच. मंजिरी, पण जरी तू स्वीट्स फार खात नसली तरी सुद्धा एक तुझा आवडता गोड पदार्थ कोणता आहे? शिरा मी म्हणेन, किंवा कुठलीही खीर मला आवडते. तुला खीर म्हणजे बनवायला पण आवडते? हो, मला त्यातल्या त्यात आता मी कसं मुंबईत मी एकटी राहते आणि कधी आईच्या हातची खीर खावीशी वाटत असेल तर मग ती कशी सोपी आहे, दूध असतं आपल्याकडे, त्यामुळे मला एक 3-4 तरी खिरीचे प्रकार मला जमतात. एक म्हणजे शेवयांची खीर, दुसरी म्हणजे मखाण्याची खीर. ती मला जास्त आवडते कारण ती एकतर हेल्दी पण असते आणि ती माहिती नाही, मला ती जास्त आवडते. हो, खूप सुंदर असते. मी सांगेन तुला रेसिपी, थांब आता. आणि मग आपली भाताची खीर म्हणजे तांदळाची खीर असते, त्यामुळे या गोष्टी मला आवडतात. अगदीच. म्हणजे पण इतकी गोड दिसतेस. घरी आई किंवा बाबांना फोटो काढून पाठवलाय? अगं, माझी आई आहे आता मुंबईत. मी तिला फोन करत होते पण तिने उचललाच नाही गं. आता फोटो काढून पाठवे. तुला ना इतरांकडून खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतील, पण आता स्वतःसाठी एखादी कॉम्प्लिमेंट होऊन जाऊ दे. अय्यो, मला हा प्रश्न इतका आवडलाय. स्वतःसाठी कॉम्प्लिमेंट. खरं तर ना, ॲक्च्युली आज आमचा कॉल टाईम होता 8 वाजेचा आणि दिवसभर आम्ही इथे परफॉर्म करणार होतो. बऱ्याचशा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि आज मग शूटिंगला सुट्टी असते, त्यामुळे बऱ्याचसे वेगळे कॅल्क्युलेशन्स असतात. तर मी काल रात्री 2-2:30 शूट करत होते आणि मी साधारण 2:15ला जाऊन झोपली आहे. आणि मग मला लवकर उठून इथे यायचं होतं. त्यात मी लांब राहते, त्यामुळे मला 6:30लाच निघावं लागणार होतं. 5:30-6ला मला उठावं लागणार होतं. पण तरी एक उत्साह होता इथे येण्याचा की नाही मला जायचं आहे. आणि तर म्हणतात ना, पिकनिकच्या आदल्या दिवशी जशी तयारी करतो तशी मी बॅग वगैरे भरून ठेवली होती की मला माहिती आहे नऊवार आहे, तर त्याच्यावर मी सँडल घेऊन जाऊ का वगैरे, असं सगळा माझा विचार सुरू होता. तर कौतुक मी स्वतःचं असं करेन की आफ्टर ऑल दिस, त्या गोष्टींकडे त्या दृष्टीने न बघता
तू एका उत्साह दाखवलास त्याबद्दल. तू उठलीस, तू आलीस आणि त्या उत्साहामुळे मी छान दिसते. त्यामुळे खरंच कौतुक आहे स्वतःचं. आणि गोड दिसतेस तू ॲज युजल. मैं पैदा ही गोड हुई थी वैसे. अगदीच. पण मंजिरीने जे काय सांगितलं ना त्यावरून कळतं की कलाकारांचं आयुष्य सोपं नसतं. सो अगदीच. पण पुन्हा एकदा मंजिरीने जे काही सांगितलं त्यावरून कळतं की कलाकारांचं आयुष्य हे सोपं नसतं. खूप त्यामागे कष्ट असतात. पण मंजिरी जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? हेच गणेशोत्सव येतोय. तुम्ही तुमच्या घरी पण गणपती बाप्पा विराजमान होत असतील. त्यामुळे मज्जा मस्ती तर भाई फिक्स आहेच. त्याचबरोबर स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024 खजिना बाप्पाच्या गोष्टींचा हा कार्यक्रम बघायला विसरू नका. 1 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजेपासून. आणि गणपती बाप्पा मोरया. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.